दरम्यान शिंदे नाराज नाहीत, पण ते त्यांच्या आमदारांसाठी भूमिका घेतात असं शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय. सातारा जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार आहेत जे मंत्री झालेले आहेत, तरीसुद्धा तिथे वाद नाही आहे. वादाची चर्चा आहे ती रायगड आणि नाशिकची. नेमकं काय कारण आहे? साताऱ्यातनं जे साताराचे पालकमंत्री झाले त्यांना शंभूराजे देसाईंना विचारू. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पालकमंत्री झाला तरी तिथे सगळं शांत सुखरूप झालं. मग काय नेमकं घडलं की ज्याच्यामुळे साहेब रायगड आणि नाशिकचा वाद विकोपाला गेला? घोषणा केली पण त्याला स्थगिती दिली गेली. नाही बघा, विकोपाला गेला असं मी तरी म्हणणार नाही. कारण इतर 32-33 जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं पालकमंत्री महोदयांच्या नेमणुका झाल्या तिथं सगळं सुरळीत व्यवस्थित पार पडलं. 2 ठिकाणी चर्चा आहे, 2 ठिकाणचा अपवाद आहे, एक रायगडचा आणि दुसरा नाशिकचा. आता रायगडच्या बाबतीत मी मगाचपासून सांगतोय, आमचे मंत्री सहकारी मान्य भरतशेठ गोगावले हे मागच्याच वेळी मंत्री व्हायला पाहिजे होते. पक्षासाठी म्हणून त्यांनी थोडं थांबायची भूमिका घेतली. मान्य शिंदे साहेबांनी त्यांना आता मंत्री केलं. त्यांचा आग्रह पहिल्यापासून आहे की त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद पाहिजे आणि पहिली जी आली त्याच्यामध्ये त्यांचं नाव नव्हतं. त्यामुळे साहजिक खाली कार्यकर्ते नाराज होणं, कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणं. पण त्यानुसार ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तेव्हा माननीय मुख्यमंत्री हे आता परदेश दौऱ्यामध्ये आहेत, दावोसच्या दौऱ्याला गेले. त्यांनी लगोलग या 2 बाबतीतलं हे त्यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी त्या दोन्ही नेमणुकांना नाशिकच्या आणि रायगडच्या स्थगिती दिली. आणि आता फडणवीस साहेब दावोसवरनं आल्यानंतर ते शिंदे साहेब दादा एकत्र बसतील आणि त्यातनं हा चर्चा करून हा प्रश्न सोडवतील. त्यामुळे एखादा दुसरा अपवाद अशा काही चर्चा झाल्या आणि त्या थांबवायला लागला तेवढ्यापुरता निर्णय म्हणजे काही सगळंच व्यवस्थित नाही असं म्हणता येणार नाही. व्यवस्थित सुरळीतपणे सगळं सुरू आहे. नाही, पण चर्चा अशी आहे की ह्या तिन्ही बाबतीत म्हणजे निर्णय घेताना तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते चर्चा करूनच निर्णय होणार होते असं सगळे तुम्ही सांगत होतात. मग पालकमंत्रीची घोषणा करताना तिन्ही नेत्यांची चर्चा करूनच झाली? नाही, आता ते थोडंसं फडणवीस साहेब जेव्हा येतील परदेशातनं जेव्हा ही चर्चा होईल आता ह्या तिघांच्या मध्ये तेव्हाच कळेल की नेमकं अशा पद्धतीनं हे 2 निर्णय होताना त्याची प्रतिक्रिया खाली अशी आली की म्हणजे का झालं, कशामुळे झालं. एकदा फडणवीस साहेब परदेशातनं आले की मग त्याच्यावरती चर्चा होईल. पण निश्चितपणे मी सांगतो की CM साहेब परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर शिंदे साहेब, मान्य अजितदादा ही एकत्र 3 जण बसतील आणि अगदी समन्वयातनं खेळीमेळीत यातला सुद्धा तोडगा निघेल. साहेब, मला हे विचारायचं यासाठी आहे की शिंदे साहेबांचा दावा आहे का की नाशिक आणि रायगड हे त्यांच्याकडे मिळावं, म्हणजे तुमच्या कोट्यामध्ये मिळावं? थोडं थांबा ना, आता एकदा ह्या तिघांची बैठक होऊ द्यात. कसं आहे बघा, आता फडणवीस साहेब तिकडे परदेशात आहेत, शिंदे साहेब नवीन महाबळेश्वर, विस्तारित महाबळेश्वरच्या पाहणी दौऱ्यावरती आहेत. त्यामुळे एकदा ह्यांना समोरासमोर एकदा ते 3 जण आले, चर्चा त्यांची झाली की आम्हालाही त्यातनं कळेल की नेमकं काय झालंय म्हणून. पण मी विश्वासाने एवढं सांगतो मान्य शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून की याच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर खेळीमेळीत चर्चा होईल आणि सामंजस्यातनं योग्य तोडगा निघेल. तुमच्याबरोबरचे सहकारी गोगावले आणि दादा भुसे आहेत. शिंदे साहेबांच्या शब्दाच्या पलीकडे ते जाणार नाही तेवढं निश्चित आहे? कारण की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं तर उद्या कुठलाही निर्णय झाला तर. म्हणूनच मी म्हणतोय की साहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना परदेश दौऱ्यावरनं येऊ द्यात, त्यांची शिंदे साहेबांची आणि दादांची चर्चा होऊ द्यात. हे दोन्ही आमचे जे मंत्री आहेत, नाशिकचे भुसे साहेब आणि रायगडचे गोगावले साहेब, यांची शिंदे साहेबांची चर्चा होऊ द्यात. ह्या सगळ्या चर्चा ह्या 2-4 दिवसात होतील. त्या झाल्या की हे सगळं वातावरण निवळेल, सगळं जिथल्या तिथं सुरळीतपणानं पार पडेल. वादळ पेल्यातलंच राहील? नाही, वादळ नाहीच आहे, चर्चा होत राहतात. त्यामुळं त्या चर्चा झाल्यानंतर समन्वयातनं, चर्चेतनं ह्यातनं मार्ग निघेल. ओके, धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.